मी राजीनामा देतो, माझ्या विरोधात वरळीमध्ये लढून दाखवा. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान. मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त इक्बाल सिंह चहल मांडणार अर्थसंकल्प. मुंबईकरांच्या पदरी काय पडणार याची उत्सुकता. तर आदित्य ठाकरेंनी पत्र लिहून नवे प्रकल्प हाती न घेण्याची केली मागणी. यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईतील रेल्वे प्रकल्पांसाठी आतापर्यंतची सर्वाधिक 1101 कोटींची तरतूद. मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखकर होणार. भरघोस तरतुदीमुळे अनेक प्रकल्पांना येणार वेग. कसबा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देण्यावरून भाजपमध्ये सस्पेन्स वाढला. फडणवीसांसह चंद्रकांत पाटलांच्या टिळकवाडा भेटीमुळे चर्चांना उधाण. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं जागा वाटप आज जाहीर होणार. महाविकास आघाडीची पत्रकार परिषदेत माहिती. पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचं केलं स्पष्ट. कोकणातील सर्वात मोठ्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अर्थमंत्रिमंडळ आंगणेवाडीला जाणार. नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे आज आपली राजकीय भूमिका जाहीर करणार. नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजयानंतर काय निर्णय घेणार याकडे नजरा. ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांची सुटका. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीची आरबीआयच्या अधिकाऱ्यांकडून तांत्रिक तपासणी. आणि नाशिक शहरात भर रस्त्यात पुन्हा कॉलेज तरुणींची फ्रीस्टाईल हाणामारी.